आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते. विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2 अभिनव ग्राहक केंद्री उपक्रमांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या करणार प्रारंभ. राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना वाहिली आदरांजली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा गुंतवणूकदारांना क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत सावधगिरीचा इशारा. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारताचा 110 कोटी लसींचा टप्पा पार. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात प्रवेश. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा उपांत्य सामना. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. देशानं कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ऐतिहासिक 100 कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. या कार्यात डॉक्टर, परिचारिका तसंच अन्य अनेक लोकांनी योगदान दिलं. त्या सर्वांचा आकाशवाणीला अभिमान आहे. श्रोतेहो, एक जरूर लक्षात ठेवा. लसीकरण झालं म्हणून अजिबात निष्काळजी राहू नका. कोविड-19चा धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा आणि मुखपट्टी अवश्य वापरा. हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला, त्वरा करा. लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 02026127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2 अभिनव ग्राहक केंद्रीय उपक्रमांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ करणार आहेत. यापैकी एक उपक्रम म्हणजे रिझर्व्ह बँकेची थेट किरकोळ सेवा योजना. या योजनेअंतर्गत किरकोळ गुंतवणूकदारांना केंद्र आणि राज्य सरकारांनी वितरित केलेल्या रोख्यांमध्ये थेट गुंतवणूक करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. याकरता त्यांना रिझर्व्ह बँकेत आपल्या सरकारी रोख्यासंदर्भातलं ऑनलाईन खातं विनाशुल्क तयार करता येणार आहे. एकात्मिक अंतर्गत देखरेख योजना हा बँकेचा दुसरा उपक्रम आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण देशभरातल्या ग्राहकांच्या तक्रारी आणि दावे एकाच केंद्रीकृत पद्धतीनं सोडवले जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा आज जन्मदिवस. हा दिवस 2008 पासून राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी या ध्येयासाठी त्यांनी परिश्रम घेतले. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी राष्ट्रीय एकता आणि मूल्यधारित शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला होता, असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात आझाद यांना वेगळ्या वाटेवरील विचारवंत असं संबोधत त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान प्रेरणादायी असल्याचं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुंतवणूकदारांना क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत सावधगिरीचा इशारा दिला आहे. अर्थव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्य या दृष्टीनं क्रिप्टो करन्सी हे काळजीचं कारण ठरेल असं त्यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं क्रिप्टो करन्सी संदर्भातले रिझर्व्ह बँकेचे आदेश रद्दबातल ठरवल्यानंतर गुंतवणूकदारामध्ये क्रिप्टो करन्सीबाबत उत्साहाचं वातावरण असताना शक्तिकांत दास यांनी हा इशारा दिला आहे. क्रिप्टो करन्सीच्या संदर्भात कायदा करण्याबाबत उद्योग क्षेत्रातले तज्ज्ञ आणि संबंधितांशी केंद्र सरकारचा विचारविनिमय सुरू आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं काल 110 कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला. या मोहिमेच्या आज 300व्या दिवशी दुपारपर्यंत देशभरात 36 लाखांहून अधिक लस मात्रा दिल्या गेल्या. याबरोबरच देशात आतापर्यंत दिल्या गेलेल्या एकूण लस मात्रांची संख्या 110 कोटी 55 लाखांहून अधिक झाली आहे. यापैकी 35 कोटी 80 लाखांहून अधिक जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रातही आजच्या दिवशी दुपारपर्यंत 3,35,000पेक्षा अधिक लस मात्रा दिल्या गेल्या. आतापर्यंत राज्यात दिल्या गेलेल्या एकूण लस मात्रांची संख्या 10 कोटी 9 लाखांहून जास्त झाली आहे. यापैकी 3 कोटी 25 लाखांहून अधिक जणांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. राज्यपाल आणि नायब राज्यपालांची 51वी परिषद आज राष्ट्रपती भवनमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. सर्व राज्यपाल आणि नायब राज्यपाल तसंच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या परिषदेला उपस्थित आहेत. आपल्या उद्घाटनपर भाषणात राष्ट्रपतींनी भारताच्या कोविड विरोधी परिणामकारक मोहिमेची आणि कोविड योद्ध्यांची प्रशंसा केली. देशभरात आत्तापर्यंत 108 कोटींहून अधिक लसीकरण झाल्याचे सांगून भारत इतर देशांना कोविड मैत्रीद्वारे मदतीचा हात देत आहे, असं राष्ट्रपतींनी स्पष्ट केलं. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आज देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या आरोग्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी केंद्र सरकार राबवत असलेल्या हर घर दस्तक या उपक्रमाच्या अंमलबजावणीवर या बैठकीत चर्चा होईल. या उपक्रमाअंतर्गत घरोघरी जाऊन लसीची एकही मात्रा न घेतलेल्या आणि लसीची दुसरी मात्रा घेणं टाळलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना लस दिली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडनं इंग्लंडचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अबुधाबी इथं काल झालेल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून इंग्लंडला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं होतं. निर्धारित 20 षटकात इंग्लंडनं 4 गडी बाद 166 धावा केल्या. न्यूझीलंडचा सलामीवीर डॅरिल मिशेल यांनी केलेल्या तडाखेबाज 72 धावांच्या जोरावर न्यूझीलंडनं विजयासाठीचं 167 धावांचं आव्हान 5 गडी आणि 1 षटक राखून पार केलं. स्पर्धेत आज दुबई इथं पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. राज्यात अंगणवाड्यांची नोंदणी, लाभार्थी संख्या तसंच मुलांचं वजन आणि उंची मोजमापांच्या माहिती संकलनामध्ये झालेल्या उच्च प्रगतीमुळे पोषण ट्रॅकरच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत अग्रेसर आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयानं दिली आहे. पोषण ट्रॅक ॲपवरील वर्गीकरणाच्या अनुषंगानं केंद्र शासनाला राज्य सरकारकडून अवगत करण्यात आलं आहे. त्या अनुषंगानं केंद्र शासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आल्याचं कुपोषित मुलांचं योग्य वर्गीकरण पोषण ट्रॅकमध्ये दिसलं आहे. कुपोषित बालकांना आवश्यक उपचार देऊन सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचं मंत्रालयानं सांगितलं. ज्या इतर राज्यांनी पोषण ट्रॅक ॲपचा वापर कमी प्रमाणात केला आहे त्या राज्यांमध्ये कुपोषित मुलांच्या नोंदी या ॲपवर कमी प्रमाणात झाल्या आहेत, म्हणून त्या राज्यांमध्ये कुपोषणाचं प्रमाण कमी आहे हे सिद्ध होत नाही, असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. वेतन श्रेणीतील वाढ वगळता अन्य मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्याचं परब यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर यायचं असेल त्यांना पोलीस संरक्षण मिळेल असं स्पष्ट करत आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप परब यांनी केला. सर्बियातल्या 3 स्पर्धांमध्ये 2501 अशी येलो रेटिंग संपादन करत भारताचा 71वा आणि नागपूरचा दुसरा ग्रँडमास्टर होण्याचा मान संकल्प गुप्ता या युवकानं मिळवला आहे. ग्रँडमास्टरचा खिताब मिळवल्यानंतर नागपुरात या संकल्पचं जोरदार स्वागत करण्यात आलं. केवळ 18 वर्षांच्या संकल्प गुप्तानं अवघ्या 24 दिवसात सर्व 3ही नॉर्म मिळवून आणि तब्बल 2501 अशी येलो रेटिंग संपादित करून ग्रँडमास्टर होण्याचा मान पटकावला. वर्ष 2022पर्यंत जागतिक स्तरावर संकल्प 2600 येलो रेटिंग मिळवू इच्छित असून त्या पाठोपाठ 2700 रेटिंगसह सुपर ग्रँडमास्टर बनायचा त्याचा निर्धार आहे. MPSC अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि निवड मंडळाच्या स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांच्या वयोमर्यादेत 1 वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी कमाल वयाची अट 38 वर्ष होती, ती आता 39 करण्यात आली आहे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयाची अट 43 वर्षे होती, ती आता 44 करण्यात आली आहे. केवळ चालू वर्षांच्या स्पर्धा परीक्षांसाठी ही मुदतवाढ असेल. केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत देशभरात उद्या राष्ट्रीय कामगिरी सर्वेक्षण केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमधील
कामगिरीचं तसंच देशाच्या शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचं मूल्यांकन करणं हा या सर्वेक्षणामागील उद्देश आहे. या सर्वेक्षणासाठी एकूण 7,330 शाळांमधल्या 2,34,055 विद्यार्थ्यांची निवड केंद्र शासनानं केली आहे. निवडलेले सर्व विद्यार्थी सर्वेक्षणासाठी उपस्थित राहतील. तसंच या सर्वेक्षणात महाराष्ट्र मागे राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. या सर्वेक्षणाच्या अनुषंगानं वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य आणि संबंधितांची ऑनलाईन बैठक झाली. सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांतील संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसंच क्षेत्रीय अन्वेषक यांना या सर्वेक्षणाच्या प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरात काल 13,000हून जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 13,000हून नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. आत्तापर्यंत देशभरातले 3,38,00,000हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा कोरोनामुक्ती दर 98.25% झाला आहे. देशभरात सध्या 1,38,556 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. ही गेल्या 266 दिवसांमधील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. मुंबईत काल 363 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 347 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या 7,58,536 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 7,36,947 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 16,285 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. मुंबईत कोरोनामुक्तीचा दर 97% स्थिर आहे. सध्या मुंबईभरात 2,761 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी 2,194 दिवसावर आला आहे. निसर्ग अभ्यासक मारुती चितमपल्ली आणि पक्षीतज्ञ सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त निसर्ग कट्टाल, अकोला प्रादेशिक वन विभाग आणि महाराष्ट्र पक्षी मित्र यांनी बार्शी, टाकळी, पातूर तसंच आलेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर यांच्यासाठी पक्षी निरीक्षण आणि माहिती संकलन कार्यशाळा आयोजित केली होती. आपल्या भागातल्या पक्ष्यांची माहिती संकलित करून ई-बर्ड या ॲपच्या माध्यमातून ती पक्षी अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आलं. कोरोनाचं सावट दूर होताच अनेक चित्रपट निर्मात्यांनी चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. अनेक निर्मात्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला चित्रीकरणासाठी पसंती दिल्याचं दिसत आहे. या चित्रीकरणाच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याचबरोबर कुडाळ, सावंतवाडी आणि मालवण इथल्या हॉटेल व्यावसायिक तसंच वाहनधारकांनाही यातून रोजगार मिळत आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित विद्यालयांमधील 2,088 सहाय्यक प्राध्यापक आणि 370 प्राचार्य या संवर्गातील रिक्त पदं भरण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बातमीदारांना दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2 अभिनव ग्राहक केंद्रीय उपक्रमांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या करणार प्रारंभ. राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना वाहिली आदरांजली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा गुंतवणूकदारांना क्रिप्टो करन्सीच्या संदर्भात सावधगिरीचा इशारा. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारताचा 110 कोटी लसींचा टप्पा पार. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात प्रवेश. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा उपांत्य सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.